नमस्कार. टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आहोत माळशिरस तहसील कार्यालयासमोर आणि खरं तर आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना इथं आपण बघू शकतो 26 जानेवारी दिवशी सकाळी या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोरासमोर दादा तुकाराम खोडे, राहणार मांडवे हे उपोषणाला बसलेले आहेत. ते उपोषणाला का बसलेले आहेत, त्यांच्याबरोबर काय घडलंय नेमकं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. तुमच्या बरोबर जी घटना घडली ती आम्हाला सविस्तर सगळं डिटेल्स मध्ये सांगा. सर, मौजे सदाफनगर या ठिकाणी लक्ष्मी देवी मंदिराचं काम चालू आहे. सदरचं काम जे म्हात्रे कंपनी करत आहे, तर मी म्हात्रे कंपनीकडे काम करत असल्या कारणाने सदरच्या मंदिराची देखरेख मी करतो. तर त्या ठिकाणी 9 जानेवारी दिवशी त्या ठिकाणी सदर वार शुक्रवार होता, त्या दिवशी मंदिराचं काम बंद होतं. तर मी त्या ठिकाणी गेलो. मंदिराचं काम बंद आहे म्हणलं तर मिस्त्रीला मी कॉल केला आणि मिस्त्रीला कॉल केल्यानंतर मिस्त्री म्हणले आज माझा कार्यक्रम आहे, त्यामुळे आज मंदिराचं काम बंद आहे. आणि माझी मिस्त्रीची चर्चा फोन होत असतानाच त्या ठिकाणी माझे आमदार रामभाऊ सातपुते, आमचं पे हरिविठ्ठल पालवे राहणार पुरंदावडी, ते त्या ठिकाणी आले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी मला विचारलं डायरेक्टली, मंदिराचं काम बंद का आहे आज? तर मंदिराचं काम बंद काय? मी म्हणलं मिस्त्रीचा आज कार्यक्रम आहे, त्यामुळे मंदिराचं आज काम बंद आहे, उद्या चालू होईल. तर तुला डायरेक्टली मस्ती आली, असं म्हणजे शिवीगाळ वगैरे जातीवाचक शिवीगाळ केली आणि शिवीगाळ करत त्यांनी डायरेक्टली मला मारायला चालू केलं. तुम्हाला जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारणं त्यांनी चालू केलं. नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला कधी गेला आणि एफआयआर दाखल कधी केली? त्यांनी मला मारहाण केल्यानंतर सर सदर ठिकाणी हा प्रकार सकाळी 10:15च्या आसपास झाला. तेव्हापासून त्यांनी मला 3 व्यक्तींना बोलवलं आणि त्यांनी हातात बंदुका काट्या घेऊन मला त्या ठिकाणी माझ्यावर प्रेशर आणून धमकी देऊन त्या ठिकाणी मला पूर्ण दिवस उन्हामध्ये बसवून ठेवलं मंदिराच्या शेजारीच. आणि त्याच्यानंतर 6च्या आसपास ते इकडे तिकडे गेलेले पाहून मी घाबरून तिथून घरी गेलो. आणि त्यानंतर मी रात्री पोलीस स्टेशनला गेलो माळशिरस या ठिकाणी. तर सदर ठिकाणी पोलीस स्टेशन यांनी माझा गुन्हा दाखल करून घेतला नाही. नंतर गुन्हा दाखल करून घेतला नाही तुम्ही म्हणता, मग दाखल झाला कधी? तर त्यानंतर मी संध्याकाळी ज्यावेळेस दाखल करायला गेलो त्यावेळेस ते म्हणले मी फक्त एनसीआर दाखल करून घेतो. म्हणून एनसीआर नाही दाखल करायचा, माझ्यावरती एवढा अन्याय झालेला आहे. पूर्ण दिवस मला नाही का उपाशीपोटी पूर्ण उन्हामध्ये बसवून ठेवलेला आहे. तर आणि मी मागासवर्गीय दलित समाजातला आहे. आज एवढा मोठा माझ्यावरती अन्याय केल्यानंतर माझ्याकडून मी अट्रॉसिटी दाखल करू इच्छित आहे, तर माझी दाखल करून घ्यावी असं मी त्यांना बोलल्यानंतर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस स्टेशनला गेलो. तरी पण दुसऱ्या दिवशी पण त्यांनी माझ्याकडून गुन्हा दाखल करून पूर्ण दिवस मला असंच त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बसवलं, पण गुन्हा दाखल करून गेलं. त्यानंतर त्या ठिकाणी विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आल्यानंतर पोलीस स्टेशन यांनी माझा गुन्हा दाखल करून घेतला. अट्रॉसिटी मधील जी महत्वाची प्रमुख कलम आहेत ते पण घातली नाहीत असं तुम्ही आता बोलला. ज्याप्रमाणे सर माझ्यावरती अन्याय झाला, मारहाण केली, माझ्या डोक्याला इजा झाली. इजा झाल्यानंतर मी हॉस्पिटलला गेलो, सिटी स्कॅन केलाय, त्याचा उपचार चालू आहे. मारहाण करून दिवसभर उपाशीपोटी बसवून ठेवलं आणि हायवेच्या लगत मारहाण केल्यामुळे एवढा प्रखंड एक लोक गोळा झालेला होता, यांच्यासमोर मारहाण केलेली होती आणि पूर्ण दिवस बसवून ठेवलं. याप्रमाणे त्यामध्ये जे कलम लावलेले आहेत ती कलम त्याप्रमाणे त्यामध्ये त्यांनी लावलेली नाहीत. तर त्यामध्ये ती कलम ऍड करावी त्यांनी आणि सदर गुन्हेगारांना काय पोलीस प्रशासन खरं दबावाखाली काम करतंय का कोणाच्या दबावाखाली काम करतंय असं तुम्हाला वाटतंय का? पोलीस प्रशासन तसं पाहता माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या दबावाखाली काम करत असल्या कारणाने ते सदर गुन्ह्यामध्ये लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना आतापर्यंत अटक केलेली आहे. गुन्हा होऊन बरेच दिवस झाले, आज तुम्ही 26 जानेवारी दिवशी बसण्याचा काय उद्देश आहे? म्हणजे पोलीस प्रशासन तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही किंवा डीवायएसपी साहेबांनी तुम्हाला तुमच्याकडे त्यांचे काय अधिकारी आलते का, तुम्ही त्या कार्यालयात गेलता? काय घडामोडी झाल्या? माझ्याकडे आतापर्यंत पोलीस स्टेशन किंवा डीवायएसपी साहेबांकडून कोणी आलेलं नाही. मी पोलीस स्टेशनला पण गेलो होतो, त्यानंतर डीवायएसपी साहेबांकडे पण गेलो, त्यांना भेटलो की बाबा सर एवढा दिवस झालेला आहे, हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर त्यामध्ये संबंधित आरोपी आज माझ्या समोरून फिरत आहेत, त्यांना अद्याप तुम्ही अटक केलेली नाही. तरी सरांना भेटलो तरी सर म्हणले की त्यांना मी इंटिमेशन दिलेलं आहे, त्यांना समज दिलेली आहे,
त्याच्यामुळं त्यांना काही अटक करता येणार नाही आणि संबंधित गुन्ह्यामध्ये जर आरोपींना जर 7 वर्षापेक्षा जर जास्त शिक्षा लागत असेल तरच आम्ही अटक करू शकतो आणि नाही अन्यथा आम्ही त्यांना अटक करू शकत नाही असं DYP साहेबांनी मला सांगितलं डायरेक्ट. तर हे होते मांडवे तालुका माळशिरस येथील दादा कोडे. खरं तर देशाचा आपण अमृत महोत्सव साजरा करतोय. देशाचा आज 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. खरं तर हे राज्य प्रजेचं आहे का? आज राष्ट्रीय सणा दिवशी या दलित कुटुंबाला माळशिरस तहसील कार्यालयाच्या समोर आपल्याला न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसावं लागतंय. ही खरी शोकांतिका आहे. खरं तर या देशातील दलित सुरक्षित आहेत का? राष्ट्रीय सणा दिवशी जर उपोषणाला बसावं लागत असेल तर इथलं पोलीस प्रशासन, इथली प्रशासकीय यंत्रणा नक्की हे काम ही यंत्रणा कुणासाठी काम करते हे खरं संशोधन करण्याचा विषय आहे. बघू दादा तुकाराम खुडे या दलित बांधवाला इथलं पोलीस प्रशासन न्याय देतंय का? 2 दिवस झाले तरी या दलित बांधवाचा पोलिसांनी गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला नाही. संबंधित या तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी तो गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यामध्ये कलमांची तफावत जाणवते. अशा जर घटना घडत असतील तर आपण म्हणायचं का शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र सुरक्षित आहे? हा इथला आज त्यांच्याबरोबर त्यांची धर्मपत्नी सुद्धा आहे. अशा राष्ट्रीय सणा दिवशी त्यांना उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. खरंच ही देशावर खूप मोठी शोकांतिका आहे. प्रशासनानं आणि या टॉक 18 मराठीच्या माध्यमातून माननीय तहसीलदार, इथले DYSP, कलेक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांना आव्हान आहे की या दलित बांधवाला न्याय मिळावा हीच अपेक्षा. आणि सरकारचे आणि राजकीय वरदहस्त वापरून जर या तालुक्यामध्ये कोणी दलित बांधवावर अन्याय अत्याचार करत असतील तर त्याला माळशिरस तालुक्यातल्या सामाजिक संघटना, दलित संघटना साथ देणार का? हा इथं प्रश्न उपस्थित होत आहे. धन्यवाद. मी टॉक 18 मराठीसह अण्णा भोसले, माळशिरस.